चला टीम चिंचपाडा संघ आपण सलामीची जोडी पाठवा, कारण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय टीम आरबी प्रतिष्ठान भरप संघानं आणि दोन्ही ऑफिशियल पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांनी इथनं दोन्ही संघ आपण जरा फास्ट केला. टीम चिंचपाडा संघ लगेच नेक्स्ट बॅट्समन आपण तयार ठेवायचा आहे आणि टीम वरप संघ आपण कोणत्याही प्रकारची टीम घेऊ नका, फास्ट खेळायचं प्लीज कॉपरेट करा. कारण आजचा मेगा संडे आणि मेगा फेस्टिवल आणि या स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि 2 दिवसाची स्पर्धा प्रतिमा पालेकर चषक 2026 आपण एन्जॉय करता. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा उपस्थित सर्व खेळाडू त्यानंतर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि वरप संघाचा 12 मॅन 12वा प्रतिनिधी आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवा. दोन्ही टीमचे 12 मॅन या आपण. मॅचला होती सुरुवात. इथनं दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम आणि पंच आपण लगेच सामना सुरू करा. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये P1 मध्ये प्रणित आलाय पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल लेट्स प्ले. दरम्यानचा हा ट्रॅकर दिशा देण्याचा प्रयत्न, जेलची संधी नाकारता येणार नाही. टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाज आता इथनं. शेखरचा खेळ, विकेटचं पतन, पहिला दे धक्का टीम चिंचपाडा संघाला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे प्रणितला. इथं प्रणित टीम वरपसाठी सातत्याने पाहिलं गेलं तर प्रसाद असतात पहिल्या गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये, परंतु आज प्रसाद संघामध्ये नाही आहेत असं वाटतंय आणि इथनं प्रणयवरती जिम्मेदारी सोपवली आहे आणि प्रणयने त्या जिम्मेदारीला मात दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मध्ये मिळाली. इथनं नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती राज. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर सडनली बाउन्स, त्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावला आणि हाही बॉल डॉट आला. इथनं निर्णायक बॉल आणि P1 सुरे मैदानाच्या आतमध्ये 2 षटक तिसक्यात घेऱ्याच्या बाहेर आपण पाहताय. लॉंग ऑफला एक षटक, नंतर लॉंग ऑनला एक षटक आहे. प्रणित वन्स अगेन तयार झालाय. दरम्यानचा हा ट्रॅकर, मनगटी ताकदीचा वापर, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतोय हा दमदार षटकार. दरम्यानचा हा फटका लॉकाचा प्रयत्न चषक आहेत तिथे. ऑस्ट्रेलियनला आपण अर्जुनला पाहतोय. सध्या तरी अर्जुनचा विचार केला या सीझन मध्ये 50 फॉर्म मध्ये अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण अर्जुनला पाहिलंय फलंदाजी करत असताना. एकतर्फी सामने पण त्याच्या जोरावरती जिंकून दिले टीम चिंचपाडा संघाला. दरम्यानचा हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू. सीत चेक करतील.
चौकार आलाय आणि इथनं हवेचा वेग जरा जास्तच आहे आजच्या दिवसामध्ये. पाहतो आपण मेगा फायनलचा स्पर्धेचा दिवस आहे. चौकार आलाय. तामांचा हाही फटका लॉक केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती चाललाय वेगानं. चेंडूला अडवतील फेकील तब्या हिया 2 धावा एकवटल्या जातील आणि एक षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे मॅनेडी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न झालं आणि धावसंख्येचा विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफरकातील लागल्या. टीम प्रथम फलंदाजी करत असताना चिंचपाडा संघाला पाहतो आपण नाणेफेकी जिंकली टीम आरबी प्रतिष्ठान वरप या संघाने इथनं क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि पहिल्या षटकामध्ये प्रणितकर प्राधान्य दिलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये राज भोईर त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. त्याने वरप आरबी प्रतिष्ठान वरप नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये योगेश यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि मोठी विकेट मॅनच्या बाहेर आता इथनं अर्जुनला परतावं लागतंय. आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला विकेटचं पतन. अर्जुनची विकेट मात्र आता मैदानाच्या बाहेर झाली आहे. कारण अर्जुन क्षमता होती धावा बनवण्याची. फायटिंग टोटल इथनं उभं करायचा प्रयत्न होता परंतु बॅटची लिडिंग एज आणि इष्टरक्षकांनी त्याचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. दुसरा विकेट तंबूच्या असताला आणि इथनं आता नवीन फलंदाज हर्षद 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. धावसंख्येचा स्थिर आहे. धावसंख्या फक्त 12 धावा. 2 महत्वाचे विकेट पाहिले आपण तर मैदानाच्या बाहेर आहेत सध्या तरी. योगेश गोलंदाजी मार्कवरती वन्स अगेन. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर स्टँडच्या वरून निघून चाललाय आणि हाही बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली केली आहे टीम अरबी वरप संघाने इथनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या प्रणितनं. इथनं योगेश चांगली कामगिरी करतोय. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथनं फक्त ही सिंगल एकवडली जाईल मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नितेश रेड्डी यांना पाहतो. प्रशांत रेड्डी यांना पाहतो आपण. लॉंग ऑफला लॉंग ऑनला पाहतो आपण. म्हणजे पुढचा बॉल. हा फटका लॉक केलाय. हवेचा वेग आहे परंतु इथनं कॅच ड्रॉप केली आहे प्रणितने. इथनं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहतोय आणि आज हवेचा वेग प्रचंड पाहायला मिळतो आपल्याला. रम्यांचा पुढचा बॉल. योगेश वन्स अगेन. रम्यांचा हा फटका लॉक केलाय समोरच्या दिशेने. प्रशांत रेड्डी चुका करणार नाहीये. आणखीन एक टिपलाय झेल आणि आणखीन एक फलंदाज होईल इथनं बाद. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला अमोल. इथनं दुपारचं हे सत्र पाहतो आपण. कडक उन्हामध्ये ही लढत सुरू आहे. एका बाजूला आरबी प्रतिष्ठान वरप त्यांच्या अगेन्स्ट टीम चिंचपाडा संघ पाहतो आपण. सध्या तरी चौदा धावा लागल्या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पिटू सध्या सुरू आहे. मराठी पावसाचं दुसरं षटक या दरम्यानचा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. गॅप मोठा आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. डीप पॉइंट मधून चेंडू फरार. 4 धावा.
खर्च केल्या, महत्वाचे विकेट मिळवून दिले टीमला आणि इथनं आता पॉवर प्ले संपन्न झाला आहे आणि आता विखरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. तिसग्यात पेऱ्याच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. मैदानाच्या लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला, त्यानंतर डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहतो आपण. फुल रचना 5 क्षेत्ररक्षक तिसगात घ्यायच्या बाहेर. इथनं दोन्ही संघ आपण थोडं स्पाश केल्याचा टीम वरप आणि सर टीम बरंच समजा आपण जास्त वेळ घेता, आपण थोडा फास्ट केल्याचं मित्रांनो प्लीज कोऑपरेट करा आणि लगेच आपण सुद्धा ताकीद द्या मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका आपण. तिसऱ्या षटकात सुरुवात झाली आहे. राज दरम्यानचा पहिला बॉल फेस करत असताना साइड स्क्रीन समोर आमच्या कॅमेरामॅनला मानवंद देणारा हा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. राजचा विचार केला. राज फंडाऊन साठी गेला होता मैदानाच्या आतमानी. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, चौकार षटकार. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला, त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा बॉल डॉट आला. इथनं चौकाराचं उत्तर डॉट बॉलने दिलंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोहनला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राज ऑन स्ट्राईक. दरम्यानचा हा फटका लॉक केल्यानंतर कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रशांत रेड्डी आहेत चेंडूवरती. येतील तर ही सिंगल इकवडली गेली आहे. प्रशांत रेड्डी टेनिस बॉल पटलावरती एक मोठं नाव आहे आणि टीम वरपसाठी सतत चांगली कामगिरी केली आहे. त्याचनंतर राज असतील, योगेश, अनेक सारे खेळाडू आहेत त्या टीम मध्ये. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. चेंडू हवेशी वातला करत चेंडू सीमा रेषा बाहेर. मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय हा धडाक्याचा फटका, षटकार. एकोणतीस धावा, 29. 29 धावा आपण पाहताय धावफलकावरती लागल्या गेल्यात. विकेट्स जरी आली असते त्यानंतर चांगल्या प्रकारची कामगिरी फलंदाज करतायत मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा षटकार आलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 29, 29 ऑन बोर्ड आहे सध्या तरी. हे धावतं समीकरण आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम चिंचपाडा संघ पाहतो सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. येणाऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. योगेशने 6 धावा खर्च केला, प्रणितने 12 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा स्पेल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा बॉल बॅटची हलकीशी कडा नक्कीच इथपर्यंत आवाज आला आणि ही सिंगल एक पडली गेली. आता सिंगलने वन्स अगेन स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य दिले गेलं आणि प्रत्येकी धावेचा विचार केला तर सिंगल डबल षटकार असं समीकरण पाहायला मिळतंय तरी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान वन्स अगेन गोलंदाज तयार. दरम्यानचा हा बॉल फुलर लेनचा बॉल होता. चेंडू बॉल कार्पेट एक्स्ट्रा कव्हर सरकला. एक झाली कंप्लीट तर दुसरीचा कॉल आणि दुसरी धावेचा प्रयत्नात विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला. गरज होती का मैदानाच्या आतमध्ये? चुकीचं कॉलिंग आणि खराब क्रिकेट. विकेट आणि विकेट आणि लागणार हा आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला.
आजची विकेट आता आली आहे मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज दाखल झालाय. यशला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. कॉलिंग चुकीचं पाहायला मिळालं चौथ्या षटकामध्ये. आता चौथ्या षटकात सुरुवात झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि दरम्यानचा हा बॉल बॅटची लिडिंग आहे जितना राज चेंडू खाली आणि चुका होणार नाहीयेत. आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला विकेटचं पतन. संघी कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो योगेश. दुसऱ्या षटकामध्ये आला होता. एक विकेट, महत्वाची विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर 6 धावा खर्च केले होते आणि आता चौथ्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट. दरम्यानचा हा बॉल नॉलांद कार्पेट चाललाय. मिड विकेटला शतषक आहे तिथे. एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु इथनं नाकारतायत आणि इथनं सिंगल एकवडली गेली. 31 धावा धावफलकावरती लागल्या टीम चिंचपाडा संघाच्या. इथनं यावेळेस फन चेंडू खराब आणि इथनं अंपायर आमच्याकडे पोहोचवत आहेत आणि चेंडू थांबणार नाहीये. 9+7 म्हणजे 7 धावा मिळतील. 6+1 अशा 7 धावा आणि इथनं येणारा बॉल असेल फ्री हिट आणि इथनं लक फॅक्टर ऑन आहे टीम चिंचपाडा संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये फ्रीच्या बॉलवरती चौकार षटकार, कारण संघ अडचणीत होता. त्यानंतर जे फटके सजवले जातात. खराब दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश सातत्याने करतोय. आता हा बॉल फ्री हिट आहे. इथनं इजवानी आहे फलंदाजासाठी. इथनं येणाऱ्या चेंडूवरती कोणत्या प्रकारच्या धावा येतील. हा ट्रॅकर मनबळगी ताकदीचा वापर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू हवेशी वार्तालाप करत निघून चाललाय सीमारेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार आणि दमदार षटकार. फ्रीटचा बॉल होता. त्यानंतर फ्रीटच्या बॉलला षटकारात मध्ये रूपांतर केलंय मैदानाच्या आतमध्ये. अमोलचा हात विचार केला तर एक चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अप्रतिम कामगिरी केली आहे. दरम्यानचा हा बॉल लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कुठं तरी उजव्या अष्टीच्या बाहेर थोडासा हलकासा बाउन्स झाला. त्यानंतर अष्टकाच्या मध्ये हातामध्ये विसावतो आणि हा इथने तर डॉट बॉल. नो बॉल वरती फ्रीटच्या वरती चढवलेला हल्ला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. अप्रतिम कामगिरी. दरम्यानचा हा फटका बॅटची लिडिंग एज. स्टँडच्या मागे प्रोटेक्शन आहे. तिथनं सिंगल इक्वडली गेली. आता सिंगलच्या मदतीने धावसंख्या विचार केली तर 44 धावा लागल्या आहेत. पहिला सामना आपण पाहिला गोरुपेच्या अगेन्स्ट टीम नेवाळी संघाने हा सामना जिंकलाय. त्या सामन्यामध्ये सुद्धा 49 लक्ष होता आणि तो सामना टीम नेवाळी संघाने जिंकला आणि 44 लागल्यात. दरम्यानचा हा फटका क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय जे आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का टीम चिंचपाडा संघाला.
4 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा धावत लागल्या डेटवर आणि आता राज भोईर आलाय. तो संघनायक आहे टीमचा गोलंदाजी मार्ग सज्ज. पहिला बॉल द कार्पेट दी पॉइंटचा शतक वेगाने फक्त सिंगल आणि इथनं खराब क्रिकेट लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅकअप पाहायला मिळत नाही आहे. इथनं चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. इथनं खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या 4 धावा मिळतात आणि 48 धावा. राज भोईर स्वतःवरती आता इथं नाराज असतील कारण पहिला बॉल अप्रतिम होता. सिंगलला 4 धाब्याने खर्च केलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल मोठा फटका लॉकाचा बॅटची लिडिंग एज. इथनं हाही बॉल डॉट आला. इथनं राजकाम चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. डेटोर आहे स्लॉगरचं षटक आहे हाणावरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धाबा बनवायच्या असतात. इथनं टीम वरपचा विचार केला तर एक ताकदवर टीम आहे त्याच्या समोर चांगलं चेस उभं करावं लागेल. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय चेंडू सीमा रेषा बाहेर. हवेशी वार्तालाप करत चेंडू निघून चाललाय. षटकार आणि मिळतील 6 धावा. 54 धावा धाव लागल्यात. 54 असं टार्गेट आहे. सध्या तरी धावतं वर्णर मैदानाच्या आतमध्ये. रम्यांचा फुल टोल वसूल केला या चेंडूवरती. आणखीन एक तडाखा अमोलच्या बॅटमधून येतो षटकार. तर नक्कीच अमोलचा विचार जर केला तर तब्बलच्या बॅटमधनं 40 धावा पाहिल्यात. बनताना अप्रतिम कामगिरी केली आहे. अद्याप या षटकात काहीशे चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी करतो अमोल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. अमोलसाठी हा बॉल मोठा फटका लॉक केलाय. समोरच्या दिशेने गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर आणखी निघतोय चौकार आणि 12 चेंडू आणि 44 धावा अमोलच्या बॅटमधनं. निर्णायक पारी अमोलची करणं सतत पाहिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये जर 2 विकेट महत्वाचे गमावले होते तिथनं अमोलने मात्र हा डाव सांभाळलाय मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा वैयक्तिक 12 चेंडू आणि 44 धावा वरती खेळतोय. अमोलला पाहतोय आपण त्यामध्ये फक्त 2 सिंगल असतील. बाकी त्यानंतर चौकार आणि षटकार अशी फलंदाजी केली अमोलने मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे. स्लॉगरचं षटक राज भोईरवरती हल्ला चढवला आहेत ना अमोलने येणाऱ्या चेंडूवरती हॅट्रिक. दरम्यानचा हा फटका सुरेख आहे. आणखीन एकदा गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिझम मधून निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर चौकार आणि यावेळेस अमोलचा विचार जर केला तर 13 चेंडू फेस करत असताना 48 धावा ची इनिंग त्याने साकारली आहे. एकदा जोरदार टाळ्या अमोलसाठी. व्हॉट अ बॅटिंग. इथनं 5 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे टीम चिंचपाडा संघाने आणि बनवल्यात त्या 68 आणि जिंकण्यासाठी 69चं लक्ष आहे आणि चांगल्या प्रकारची कामगिरी केली अमोलनं. 48 धावा पाहिल्या 13 चेंडू फेस करत असताना आणि इथनं टीम वरप संघाला 70 धावेच लक्ष आहे आणि इथनं 70 धाव्या डिफेंड केल्या जातील का त्यानंतर 70 धावा चेस होतील. मायक्रोफोन वरती करूया बदल. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जोडले गेले डोंबिवलीतील एक नामवंत समालोचक आणि आमच्या दिवसाचे साथी समालोचक रूपातच प्रशांत ठाकूर सर यांना थँक्यू सो मच.
सॉरी, प्रथमेश ठाकूर आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जॉईंट आहेत. आणि बालबीर संघाचा कॅप्टन आणि मांगरू संघाचा कॅप्टन आपण टॉस मध्ये या इनिंग ब्रेक मध्ये आपण प्रत्येकी सामन्याला टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेवरती उपस्थित राहा, टॉस करा, कारण आज मेगा संडे मेगा फेस्टिवल या स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. आणि आजच्या पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला आरबी प्रतिष्ठान वरप आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम चिंचपाडा संघ पाहतोय. प्रथमतः 68 बनवल्यात आणि 69चं लक्ष्य टीम आरबी प्रतिष्ठान समोर. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल या करूया आपण मायक्रोफोन मध्ये बदल. ऐकूया प्रथमेश सरांचा आवाज. थँक्यू सो मच. टॉस साठी चला दोन्ही संघनायक मांगरुळ आणि भाल ब. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मांगरुळ संघ, त्यांच्या विरोधामध्ये भाल ब अशी पुढची लढत असेल. सध्या साहिल 11 चिंचपाड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत टीम आरबी 11 क्रिकेट संघ वरप. सगळे रोहित भाई भोईर. आज रोहित भाई आपल्याला खरं तर सोडून जाऊन बराच काळ झालेला आहे, पण आजही खरं तर रोहित भाईंच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत आहेत. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि आज रोहित भाई भोईर प्रतिष्ठानला जर आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण परिसरामध्ये सातत्याने कला, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा त्यांचा आपण पाहत असतो. मांगरू संघनायक आपण लवकरात लवकर या, कारण भाल संघ कर्णधार आम्हाला जोडले गेलेले आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रशांत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती राज भोईर वरप. संघाची ही महत्वपूर्ण जोडी. बॉलिंग मार्क मध्ये षटक क्रमांक पहिलाच बॉल, ब्लॉक होलचा मारा, परफेक्ट यॉर्कर, LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात शून्यावर लागणारा धक्का पहिला. टॉसची देखील तिकडे प्रक्रिया आपण पूर्ण करूयात. सोनू भांगर, आमचे समालोचक मित्र, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. चांगला बॉल दूर ठेवलाय, पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन. नेक्स्ट मॅच टॉस कंप्लीट झालाय. बाल ब विपक्ष मांगरूळ. ऑन साईडला वळवलाय. स्कोअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बचके रेना माली चौकार.
यावेळेस कोला टाकण्याचा प्रयत्न, फटका सुंदर समोर आणि टॉस झाला बॉल. अनएक्सपेक्टेड बाउन्स, फिल्डर काही करू शकत नाही त्यामध्ये. चेंडू निघाला सीमारेषा पलीकडे. चौकार. ऑन ड्रॉ केला. बॉटम हँडचा वापर चांगला, मिड विकेटच्या बाहेर. वॉर बॅटिंग, ग्रेट स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात, वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं रोशन नेहमी. आणि ज्या प्रकारची योगेशनं सुरुवात करून दिलं, बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार आपल्याला त्याचा बॅटमधनं पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल प्लम एल बी, त्यानंतर एक्स्ट्रा रन आणि मग जशा योगेश मैदानाच्या आतमध्ये गेला तरी धावांचा पाऊस पाडण्याची सुरुवात केली. सलगच्या 3 चौकारासहित धावसंख्या पुढे तेवढे स्कोरबोर्डवरती 13. विजय कोळेकर सध्या आपण पाहिलं तर त्यांची प्रचंड मेहनत है. सोनू बांगर आई हमारे कमेंट्री बॉक्स में. ओ दूर ठेवला गेला यावेळेस. वालेट डिलिव्हरी, इट्स अ वालेट डिलिव्हरी. डॉट बॉल, इच अँड एव्हरी डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रचंड दबाव वाढवेल, ज्याचं कारण पूर्वार्धामध्ये जबरदस्त खेळ आपण पाहिला. ऑन साइडला ये आई रेंज में, पण फिल्डर तिकडे डीप मध्ये स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 लागला. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या झालेल्या तर एकंदरीत धाव पटलावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 साठी दिनूला दिनेश. बॉलिंग मार्क प्रणव गेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रणित आहे. रोशन फराड सध्या कंट्रोल रूम मध्ये. राज भोईर ऑन स्ट्राईक. रोशन अगदी आपण पाहतोय ऑन साइडला. या फटक्यांसाठी ओळखला जातो राज भोईर आणि त्याच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर आलाय. लांब पल्ल्याचा भव्य आणि दमदार षटकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. चाबूक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. खेचून मारला मिड विकेटला. बिग हिट. ऑन साइडला यावेळेस एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. डीप मध्ये स्क्वेअर लेगला इतकं सुंदर टायमिंग झालं होतं, पण बॉल ट्रॅव्हल झाला नाही. त्यामध्ये फलंदाज देखील काय करेल. विकेटचं पतन दरम्यान आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये शशांक पाटील सरांना आपण पाहत आहोत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर मंथन माई सर, मॅन फ्रॉम भोपर. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम संदप. शशांक पाटील यांना मला वाटतं आता 40+ क्रिकेटसाठी जास्त वेळ देता येत नाहीये. ज्याचं कारण काय आपण पाहिलं तर एसपी पॅनलच्या अंपायरिंगची भूमिका देखील त्यांच्यावरती आपण पाहतोय. राज भोईर ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या बाहेर खेळायचा होता आणि एका क्षणासाठी वाटलं की 6 धावा मिळाल्यात, पण बॉल ट्रॅव्हल झाला नाही. रोशन तिकडे हवेची साथ देखील राज भोईरला मिळाली नाही. आज सकाळपासून फार हवा सुरू आहे याच रिजनला, पण यावेळेस मात्र हवेची साथ थोडी अपुरी पडली आणि विकेटचं पतन झालंय. फुल टॉस ड्राइव्ह केलाय इन टू दी गॅप. कव्हरचा गॅप शोधलाय. बॉल मागे डीप मध्ये आता प्रोटेक्शन आहे. जणू काही रेस लागली होती, शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. अखेर क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं.
बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी धावसंख्या 2 प्राप्त केल्या जातात. धावफलक आता 21 या आकड्यावर. बॉलर तयार. आडव्या बॅटनं ऑन साईडला पूल करायचा होता. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. बॉल तयार. मिस टायमिंग बॉल अबे मध्ये फिल्डर तिकडे आहेत. 2 रन इकडे देखील प्राप्त केल्या जातात. या साधारण मोहनजी कुडे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस फटका तितका चांगला नाहीये. फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि चांगला झेल त्या रिजन मध्ये गोरपे संघाच्या 2 खेळाडूंनी कॅच ड्रॉप केली आहे. ओव्हरची देखील दरम्यान समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ संपन्न. आफ्टर सेकंड ओव्हर 23 लॉस ऑफ 4. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावपटलावर. रोहन आलाय. कोणाची वाट बघतायत? रोहन आलाय. रोहन मैदानामध्ये आलाय. वरपच्या स्पर्धेमध्ये प्रशांत तुम्हाला माहिती नसेल कदाचित, प्रसाद तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण रोहन ची जी व्हिडिओ आहे सोनू भांगर भरपूर चर्चेत राहिले होते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वरप गावाला त्यांनी जेवण इथे मात्र नक्कीच दिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. तर 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी एकंदरीत आता 46 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क मध्ये आता गोलंदाज मोनिशला आपण पाहणार आहोत. सेकंड स्पेल मध्ये येतोय. व्हेरी फर्स्ट स्पेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 23 झालेले आहेत. तेजस मिश्रा यांचं देखील आगमन झालं. या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. आणि यावेळेस फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक्ट षटकार. चला, मॅच बॉल यायला वेळ लागत असेल तर आपण नवीन बॉल साईज सुरू करा. बापरे, वरप संघाचे खेळाडू तिथपर्यंत आहेत बघा. म्हणजे एक्स्ट्रा आणून ठेवले 2-3 बॉल आणायला. क्या बात आहे. मॅच बॉल फार महत्वाचा असतो. षटकार आलाय नुकताच प्रणितच्या बॅटमन आणि रोहन देखील ती क्षमता ठेवतो मोठ्या फटक्यांची आणि तो आलाय. यावेळेस कोरा टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल आणि रोहनला स्ट्राईक फायनली मिळाली आहे. रोहन सध्या स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. धावसंख्या झालेल्या आहे 30 रन्स ऑन बोर्ड आणि रोहन स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. यशस्वी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. विकेट टेकिंग इंटेंट न गोलंदाजी केली गेली आहे. सिंगल इकडे मात्र प्राप्त केली जाईल.
सिंगलने धावा फलक पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आता 31 या आकड्यावर. क्रिस्टल क्लिअरिटी विथ क्वालिटी आपण पाहत आहोत. मॉडर्न टेनिस क्रिकेट सज्ज होता पुन्हा एकदा मोनेश बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल कुला टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू आपण पाहत आहोत. शाहरुखाने शीत केले सध्या गोलंदाजानं फलंदाजाला. षटकार जरूर आला होता पण आता धावा फलकाचा विचार केला तर सध्या धावा संख्या आता 31 वरती 31. यावेळेस फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो नीचच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 झालेले आहेत. आता इक्वेशन 13 बॉल 34 ची गरज. चला 35 झालेले आहेत. 35. झालेल्या धावा 35. हो क्या बात है. फुल टॉस पाठवलं ऑन साइडला. काम तमाम. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गरज असेल 28 धावांची. 12 बॉल 28. चला 12 बॉल आणि 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 28 समीकरण मैदानामध्ये आपण पाहत आहोत. चांगली मॅच रंगली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 13 त्यानंतर 10. कुठेतरी दुसऱ्या ओव्हर मध्ये 15-16 धावा येणं गरजेचं होतं. बट त्या ओव्हर मध्ये फक्त 10 आणि त्यानंतर कमबॅकिंग षटक राहिलं 18 धावांचं. ते वरप संघासाठी आरबी वरप विजयासाठी 12 बॉल मध्ये करायच्या 28. रोहन फुल टॉस मिस केलाय. 12 बॉल 28 ची गरज होती. डॉट आला आता 11 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज. रोहन स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न.
बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. ऑन साइडला आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. रोहनच्या बॅटमधनं चौकार. चौकार आहे. क्या बात आहे. रोहन आता मात्र लय मध्ये आलाय. त्याला कोणी थांबू नका. आता त्याला मारू द्या. बॉल टाका. पटकन बॉल टाका. रोहन आलाय. चौकार आलाय त्याच्या बॅटमधनं. आता इक्वेशन बदललंय. रोशन आम्हाला माहिती देतात 9 बॉल आणि 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. 9 बॉल 24 धावांची गरज. सोनू बांगर आज अनोख्या लय मध्ये आहेत. टॅपिंग क्रिकेट. दुसरीचा प्रयत्न असेल का? एक कंप्लीट. सेकंड साठी पलटलत आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 28 करायच्या होत्या, 6 मिळाल्यात. 8 बॉल 22 ची गरज आहे. 2 मध्ये एखादा मोठा फटका गरजेचा आहे. आठ बॉल आणि 22 ची गरज आहे. रोहन स्ट्रायकिंग एंड वरती. बरोबर तयार. मॉर्निंग मार्कवर. आडव्या बॅटनं ऑन साइडला प्रहार करायचा होता. अपील तर झाली पण एक धाव इथे एकवटली जाईल लेग बायच्या स्वरूपात. 7 बॉल आणि 21 ची गरज आहे. या बॉलवरती जर रोहन मोठा फटका खेळला रोशन जर अगदी आपण पाहिलं बॅटर प्रणितनं तर मॅच बनेल 7 बॉल 21. नेक्स्ट मॅच भाल ब आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच मांगरोळ. मांगरोळ म्हटलं तर SP नाईट टुर्नामेंट मांगरोळची येते. अगदी आतुरतेनं वाट देखील पाहिली जाते. मलंगड परिसरातील एक आणखीन एक नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धा. टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. तिसऱ्या बंदाची मागणी गेली. चेक केले जाईल. चेक केले जात आहे. सध्या कंट्रोल रूम मध्ये पाहिलं जात आहे. वेस्ट आहे. नो बॉल बीमर. ऍक्शन रिप्ले बघू शकता स्क्रीन वरती. अगदी आपण पाहिलं तर मॉडर्न टेनिस क्रिकेट ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले देखील प्ले केले गेलेले आहे. त्यामुळे ऑनलाईन देखील हे अगदी चित्र दाखवलेले गेले स्पष्टपणे. इट्स अ वेस्ट आहे. तुमचा 12वा खेळाडू इकडे आहे बघा. विजय दादा बोलून जा आपण. नो बॉल आणि त्यावरती मोहर लागली षटकाराची. आता इक्वेशन बदललंय. 7 बॉल आणि विजयासाठी 14 ची गरज. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्ण मुभा.
फ्री हिट बॉल फोर्स केलाय, पाठवला मागे, फिल्डर होते त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक आणि चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. इक्वेशन पूर्णपणे सोपं झालं आता. RB11 वरपला. रोहन माहिती मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 8 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती रोहन, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार झाला. फुल टॉस ऑन साइडला. रोहन काम तमाम केलंय. षटकार ठोकलाय. आता 5 बॉल 2 धावांची गरज. अजून एक षटकार ठोकला रोहन आलाय ने, तर मात्र सोनू भांगर यांच्याकडून आमचे समालोचक मित्र 500 रुपयांचा पारितोषिक. रोहन फुल टॉस, नो बॉल. सामना संपला. मॅच फिनिश. RB11 वरपनं जिंकला सामना. वरपे टीम वर अभिनंदन. सामना जिंकला मैदानामध्ये RB11 वरप संघानं. वेल प्लेट टीम वरप आणि साहिल 11 चिंचपाडा. आपण हार्ड लक म्हणूया. सामनावीराकडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. प्रणित असणार आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 29 नॉट आउट. रोहनने फिनिश चांगले केलंय, पण प्रणित या मॅचचा हिरो असणार आहे. सामनावीर मॅन ऑफ द मॅच.